मित्रांनो, आपण हा झेंडावंदनाचा सोहळा पाहतोय. हा सोहळा आहे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे यांचा. आणि योगायोग म्हणजे आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे यांचा 50वा वर्धापन दिन एकाच वेळी साजरा होत आहे. शुरू करेंगे, शुरू कर। महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेचे अध्यक्ष जनार्दन कोळसे यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या नाव अनाउन्स होईल त्यांनी अध्यक्षाचा पदभार स्वीकार करावा आणि आपण पण अनुमोदन देताना जोरदार टाळ्या वाजवून या प्रस्तावाला अनुमोदन देऊया. अध्यक्षपदाचा प्रस्ताव झालेला आहे. श्री महासचिव ज्यांनी हा प्रवास याची देही याची डोळा बघितला, ज्यांनी हा प्रवास शून्यातून अनुभवला, ज्यांनी या मोठ्या झालेल्या वटवृक्षाचं केव्हा तरी बीज लावलं आणि आज तुम्हाला मला हे दिवस दिले, त्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या सच्चा कार्यकर्त्याला आज अध्यक्षस्थान म्हणून आपण देत आहात, तर त्याला माझं सहर्ष आपण पूर्ण सगळे जोरदार टाळ्याने या प्रस्तावाचं अनुमोदन केलेलं आहे. आणि आदरणीय तात्काळ सर्वांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान आजच्या सभेचं भूषवावं आणि आजची सभा ही अध्यक्षांनी आजची ही सभा सुरू करण्याचा आपल्याला आदेश दिलेला आहे. तर सर्वप्रथम आपण वाटचाली पुढे 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 शेवटच्या श्वासापर्यंत एक पाऊल पुढे चालत राहावी असा संकल्प करूया. या देशासाठी पण
राष्ट्रीय दृष्टी संघासाठी पण आणि या पुणे विभाग यांनी आपल्या मधुर कंठाने आपल्या सर्वांचे काम तृप्त करायची मी विनंती करतो. स्वप्न स्वागत आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने साजरा झाला आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे यांचा 50वा वर्धापन दिन सोहळा. अतिशय सुंदर पद्धतीने दोन्हीही कार्यक्रम एकाच वेळी एकाच ठिकाणी उत्तम अशा रीतीने संपन्न झाले.